नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी पॉईंट IQ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती 2025 सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत. मुख्यतः आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी सर्वात महत्त्वाचे असणारे 50 प्रश्नांचे रिव्हिजन या व्हिडिओमध्ये घेत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचे प्रिव्हियस इयर प्रश्न तसेच चालू घडामोडीवर आधारित महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत. त्यामुळे आपल्याला जर या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. तसेच मित्रांनो, स्टडी पॉईंट IQ या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे. 1857च्या उठावादरम्यान भारतात कोणत्या गव्हर्नर जनरल होते? तर लॉर्ड कॅनिंग हे गव्हर्नर जनरल होते. दुसरा प्रश्न, कोकण रेल्वेचे महाराष्ट्रातील एकूण अंतर किती किलोमीटर आहे? तर 381 किलोमीटर आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ग्रामीण भागातील फैजपूर येथील अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू. भारतीय राज्यघटनेच्या कितव्या परिशिष्टात प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यात आला आहे? तर 8व्या परिशिष्टामध्ये. महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे? तर 3 वेळा. पाल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगावमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमान्वये जाहीर केली जाते? तर कलम 360. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते? साल्हेर. डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे? भूतान. कोणत्या पेशींना सैनिक पेशी असे म्हटले जाते? तर पांढऱ्या पेशींना सैनिक पेशी असे म्हटले जाते. सर्वाधिक वेळा IPLचा किताब जिंकणारा संघ कोणता? तर मुंबई इंडियन्स. नेक्स्ट क्वेश्चन, मुंबई मेट्रो कोणत्या 2 स्टेशन दरम्यान धावते? तर वर्सावा ते घाटकोपर. महाराष्ट्राच्या विधानसभेचे पहिले सभापती कोण होते? सयाजी लक्ष्मण सीलम. जिल्ह्याचे जनगणना अधिकारी म्हणून कोण काम करत असतात? तर जिल्हाधिकारी. स्टेट बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? 2 जून 1956 केमोथेरपी ही उपचार पद्धती कोणत्या विकासासाठी वापरली जाते? कर्करोगासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट कधी प्रक्षेपित करण्यात आला? तर 19 एप्रिल 1975 रोजी. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस कोणत्या दिवस म्हणून साजरा केला जातो? तर युवा दिवस म्हणून. उधम सिंग यांनी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली? तर ओडवायर. भारतीय नागरिकत्व कायदा कधी अंमलात संमत करण्यात आला? तर 1955 भारतीय नागरिकत्व कायदा संमत करण्यात आला. सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पालघरमध्ये. कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाचा स्मरणार्थ 28 फेब्रुवारी विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो? तर CV रमन. सारस पक्ष्यांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर गोंदिया जिल्ह्याला. नेक्स्ट क्वेश्चन, नाशिक शहराचे प्राचीन नाव काय आहे? तर गुलशनाबाद. फेसबुक या सोशल मीडिया कंपनीचे नवीन नाव काय आहे? तर मेटा. हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू भरलेला असतो? तर हेलियम हा वायू भरलेला असतो. नेक्स्ट क्वेश्चन, ईशान्य भारतात स्थलांतरित झालेल्या शेतीला काय म्हणतात? तर झूम शेती असे म्हणतात. पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते? तर गृह खाते. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते? दक्षता.
महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर 78. ब्रिक्स आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? शांघाय. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमिनीचा मालक बनतो? तर रयतवारी. आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य कोणते? तर कुठलं आहे? भबरतपूर. आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य. LPG घरगुती सिलेंडरचे वजन किती असते? तर 14.2 किलोग्रॅम. नेक्स्ट क्वेश्चन. लायन प्लॉट कोणत्या देशाचा राष्ट्रध्वज त्याला म्हटले जाते? लायन प्लॉट कोणत्या देशाचा राष्ट्रध्वज त्याला म्हटले जाते? तर श्रीलंका. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे कोणाला म्हटले जाते? तर महात्मा ज्योतिबा फुले यांना. युनिव्हर्सल डोनर असे कोणत्या रक्तगटाला म्हटले जाते? ओ ला. भारताची प्रमाणवेळ कोणत्या शहरावरून निश्चित केली जाते? तर अलाहाबाद. केंद्रीय कायदे मंडळात बॉम्बस्फोट करण्यात भगतसिंग चे कार्य कोण होते? तर सहकारी कोण होते? केंद्रीय कायदे मंडळात बॉम्बस्फोट करण्यात भगतसिंगचे सहकारी कोण होते? तर बटू केशवर दत्त. बटू केशवर दत्त हे होते. भारतात घटनात्मकरित्या किती प्रादेशिक भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे? तर 22. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? आत्माराम पांडुरंग तर्खडकर. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा फुले. भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो? तर अरुणाचल प्रदेशमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. इन्शुलिनचा वापर कोणत्या आजाराच्या निदानासाठी केला जातो? तर मधुमेह. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर लॉर्ड विल्यम बेंटिक. कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला? तर चीन. पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तमिळनाडू. जालियनवाला बाग हत्याकांड कधी करून आले? तर 13 एप्रिल 1919ला. मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला कोण? तर कर्नम मल्लेश्वरी. तर मित्रांनो, आजची आपली 15वी सिरीज इथे समाप्त झालेली आहे. या आधीची जर सिरीज तुम्ही बघितली नसेल तर तुम्ही त्याला नक्कीच बघा, जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये या प्रश्नांचा तुम्हाला खूप फायदा होणार. चला तर आपण भेटूया नेक्स्ट सिरीजला.